व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर आरोप केलेला आहे। जळगावात महायुतीचे उमेदवार दराडेंच्या प्रचारार्थ शिंदेंची सभा झाली। जळगावात शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक संस्था चालकांना पैसे वाटले गेले। व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर हा आरोप केलेला आहे। तर नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत आहे आपलं। काय सांगाल या व्हिडिओ बद्दल तुम्ही? कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे काही वाटप झालेले नाही। विरोधकांना पराभव दिसायला लागला म्हणून काहीतरी कारण सांगायचं। यापूर्वी ईव्हीएमचा घोटाळा होता, आता त्यांचे निवडून आले तर ईव्हीएमचा घोटाळा गेला। आता यांच्याकडे कोणत्या प्रकारचं भांडवल राहिलं नाही। त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना शिक्षण क्षेत्रातलं काही नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे काय प्रश्न मांडावा म्हणून खोटे नाटे आरोप करताय। मात्र त्यांनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्याच्यात पैसे देताना दिसतायत, त्या संदर्भात काय सांगाल? हे नेमकं काय सुरू होतं? मुळात माझा कोणी माणूस पैसे देताना तिथे नव्हता, आमचा तिथे काही संबंध नाही। 21 उमेदवार उभा आहे आणि स्पर्धीबद्ध कोणी जर येत असेल, आमची बदनामी करत असेल तर मला कदापि सांगता येणार नाही। आपण बघितलं, आपल्याच माध्यमातून बघितलं, माझ्या नावाचा डमी उमेदवार उभा केला किशोर दराडे, त्यानंतर परत खोटे आरोप केले। म्हणजे विरोधकांकडे भांडवल काहीच नाही, त्याच्यामुळे असे खोटे नाटे आरोप करणं चाललंय। याच्यात काही तथ्य नाही असं मला वाटतं। नक्कीच, धन्यवाद तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी। तर हा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेला आहे, मात्र या व्हिडिओमध्ये काहीही तथ्य नाहीये असं किशोर दराडे यांनी सांगितलेलं आहे।